धोके झालेले आहेत आणि याला आपणच सर्वजण जबाबदार आहे. आता ती एनवायरो कंपनी नंतर एनवायरो त्याच्यानंतर बीबीजी आता तसं बघायला गेलं तर 90-91 पासून तो कचरा डेपो चालू आला मुळशीचा. गोरख साहेब तुम्ही नगर सचिव म्हणून केव्हापासून आहात इथं? ते 6 महिने आमचे सोडा त्याच्या अगोदरच 2 वर्ष हा ते कडे आताच 1.5 वर्ष आहे. 1.5 वर्ष झाले ना, 1 वर्ष झालं पूर्ण. आता सभागृहात मला एक सांगायचंय की शासनाची बरीच पत्र आली, एनजीटीने पत्र दिली, एमपीसीबीने पत्र दिली. आयुक्त साहेब हे नगर सचिव जेव्हापासून आले, सभागृह जेव्हापासून आलं, एकदाही शासनाचं कुठलं पत्र आलंय ते सभा वृत्तांतामध्ये कधी घेतलेलं नाहीये. आणि ज्या वेळेला श्रीकांत परदेशी होते 1003 नंबरचा अध्यादेश त्यांचा 2012चा आणि त्याच्यानंतर दुसरा 12चाच. आणि आयुक्ताचं काम आहे की 5 तारखेच्या आतमध्ये सभा वृत्तांत फायनल करायच्या अगोदर तुम्ही त्यांना सांगायचं की हे पत्र आणि यांचं काम आहे तुम्हाला कळवणं. ही दुर्घटना घडायच्या अगोदर बरीच एनजीटीची एमपीसीची पत्र आली, त्यातलं एकही सभागृहाला तुम्हाला माहित नाहीये. त्यावेळी त्याच्यावरती साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आपल्याला थांबवता आला असता किंवा त्याची उपाययोजना करता आल्या असत्या. ही एका दिवसात घटना घडलेली नाही बरं गोकुळच आहे. सर्वस्व तुमची जबाबदारी, तुमची चूक आहे. तुम्ही महापौरला आणि आयुक्ताला अंधारात ठेवताय. जो काय पत्रावर राज्य शासनाचा केंद्र शासनाचा होतो त्याची इथून माहिती आयुक्तांना यांना देणं गरजेचं आहे. ती कुठली दिली नाही तुम्ही. 5-5, 6-6 त्यांच्या नोटीस आल्या, त्या पहिले तुमच्याकडे झाल्या असतील ना, डायरेक्ट पर्यावरण विभागाकडे आल्या. हा आयुक्त साहेबांचं मग आयुक्त साहेबांचं काम आहे ना की सभागृहात सभागृहांमध्ये घेणं आहे की बाबा या असं आहे आणि याच्यावरती आपल्याला उपाययोजना करायला पाहिजे. ती कुठलीच गोष्ट पूर्णतः परिपूर्ण झालेली नाही. आज सगळेजण इथं म्हणतात की ते 9 जण गेले, त्यांच्या वारसांना कामाला घेतलं पाहिजे, त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे. मी तर हे म्हणतो की त्यांच्या 9 जणांच्या घरचे म्हणतील आम्हाला घरातला मालक, आमचा प्रमुख आणून द्या परत, आम्ही आमच्या किडण्या विकून तुम्हाला पैसे देऊ. तो माणूस तिथं बिचारा पोट भरायला आला होता, त्याचं ते काम करत होता आणि एनआरओवरती आपण सगळे दोष ढकलतोय. एमबीसीनी 15-20 मीटर हाईट एवढं त्या कचऱ्याची लेवल सांगितली होती. तुमचा कचरा 35 ते 40 मीटर झाला, म्हणजे साधारणपणे 125 फूट. आणि त्यांनी आदेश पण दिला की तुम्ही कचरा टाकू नका. जून 26 ला याची मुदत संपली, पत्र होतं की हा प्लॅन्ट तुम्ही बंद करा, तरी प्लॅन्ट चालू. आणि कुलकर्णी काय करत होता, तो तिथं ज्या पदावरती बसला, कसा बसला हे सगळे सभागृहाला माहिती. डिप्लोमा करणाऱ्या माणसाला सगळे विषय असतात आणि पर्यावरण विषय असतो, डिग्री करणारा एक विषय असतो, एमसीए करणारा विषय असतो. त्या विषयाचा आधार घेऊन तो पर्यावरण डिपार्टमेंटला तिथं गेला आणि तिथं तो प्रमोशन घेत राहिला. आलाच पण तेच. आज साहेब फक्त निलंबित केलं, बडतर्फ गेलं पाहिजे ना. सुलभाताई म्हणल्या होत्या मागे की याची चौकशी करायच्या, मग SIT CID लावा, ED लावा की याची पैशाची चौकशी करायचं. आणि महापौर साहेब तो कुलकर्णी आहे ना संजय, तो संजय कुलकर्णी ही व्यक्ती त्याच्या ऑफिस मध्ये जर कधी गेलं, कुठल्या तरी एक नेते मंडळी सगळे माणसं तिथं बसली, सारखं काय चाललंय काय नाही, अमुक दमुक. आता आम्ही काही टेंडर घेतो का? आमचं नोंद आहे, आम्ही घेतो तर आमच्या वार्डातल्या कामासाठी हवे. आज आयुक्त साहेब हा कुलकर्णी पर्यावरण डिपार्टमेंटला आल्यापासून आमची नदी स्वच्छ, आमचे नाले स्वच्छ, आमचे एसटीपी स्वच्छ, आमचं घाण पाणी अजिबात नाही, नदी पूर्णतः पात्र एकदम क्लिअर, बॉर्डर टू बॉर्डर, इतकं उत्तम काम त्या कुलकर्णीने केलं. कचरा आमच्या शहरात अजिबात नाही. या नालायक माणसाला त्याच वेळेला यांना पदावरून घालवलं पाहिलं होतं.
ह्याला त्याच वेळेला पदावरून काढणं गरजेचं होतं. तरी पण राजकीय कृपा आशीर्वाद आणि बाकीच्यांच्या आशीर्वादाने तो कुलकर्णी तिथं राहिला. त्या दिवशी इंद्रायणीचं टेंडर काढलं, एसटीपीचं आणि पाईपलाईनचं आणि खुदाईचं. स्टँडिंगला विषय आला, ऐन वेळेचा विषय, 450 कोटी साधारण विषय. जून मधला विषय म्हणजे सॉरी जानेवारी मधला विषय. 6 महिने हा कुलकर्णी गप्प बसला, बाकी सगळे त्याची लागेबांधी सेटिंग सगळे पूर्ण होतो पर्यंत. आणि नंतर ऐन वेळी 5 मिनिटं 10 मिनिटं विषय आणला आणि तो मंजूर करून घेतला. आम्ही विरोध केला त्याला. आता निखिल तुला सांगतो बरं का, कारण माझ्या मावचं गाव आहे ते मोशी. 97 कोटीचं टेंडर इंद्रायणीला काढलं होतं माझा अमृत योजनेला. त्यावेळेला मी माझ्या प्रभागात आयुक्त साहेब तुम्हाला सांगतो 7 किलोमीटर ड्रेनेज लाईन 1 कोटी 30 लाखाला, म्हणजे साधारणपणे 1.25 कोटीला 1 किलोमीटर लाईन केली. 1 कोटी 30 लाखाला 1 किलोमीटर 13,000 रुपये मला प्रत्येक मीटरला खर्च आला. आणि तेच टेंडर नंतर त्या कुलकर्णीला अक्कल आली, अरे बाबा हे तर बाय ग्रॅव्हिटी मी पाणी पिंपरीतलं पाणी कासरवडीला नेलं. नाही तर आमचं पहिलं सगळं पंपिंग ते पाणी आम्ही भाटण्याकडे वरती न्यायचो. माझ्या इथले मी 4 पंप बंद केले, महापालिकेच्या प्रत्येक पंपाचे 2 कोटी रुपये वाचवले. विश्वस्त येतात त्यामुळे ते काम केलं. ह्या कुलकर्णीने काय केलं, 148 कोटीचं काम काढल्यानंतर आता मी माझ्या इथं 1 किलो म्हणजे 1000 डायमीटरचे पाईप टाकले, त्याने अजून शेजारी 1100 डायमीटरचे पाईप टाकले. ठीक आहे. आणि नंतर डेअरी फार्मला तिथं दोन्ही येऊन 1000च्या लाईनला जॉईन केले. म्हणजे 2100चं पाणी आम्ही 1000च्या लाईनने पुढे येणार एवढा जावई सुद्धा कुलकर्णीने लावला. आणि इंद्रायणीला पण 1000 मीटर डायमीटरचे पाईप 18 किलोमीटर लाईन टाकली. आणि आता परत 434 कोटीचं काम काढलं. 4 एसटीपी करणारे, खुदाई करणारे आणि पाईपलाईन दाखवली. मग याच्यात किती पाईपलाईन नवीन करणार काय नाही बाकीच्या गोष्टी आयुक्त साहेबांनी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितले, याची नीट चौकशी करा. आणि आता ह्या मोशी कचरा डेपो मध्ये जो कचऱ्याचा डोंगर कोसळला, मी तर म्हणतो अँथोनी एनोराची अजिबात काही चूक नाहीये. त्याला बिल्डिंग तिथं बांधायला कोणी लावली, टेंडर घेतलं कोणी, 50 कोटी दिले कोणी, महापालिकेने दिले. आज त्यांनी तिथे बिल्डिंग बांधली. नंतर 2023ला घाई उद्घाटन करायचं होतं म्हणून एका मजल्याचं त्याला कम्प्लिशन दिलं. परिस्थिती अशी होती की त्यांनी पूर्ण डेव्हलपमेंट चार्जेस 3 मजल्याचे भरले होते, पण एकच मजला कम्प्लीट झाला म्हणून त्याला एकच मजल्याचं कम्प्लिशन देण्यात आलं. आणि ते कचरा डेपो पासून 15 मीटरच्या अंतरावरती, म्हणजे 14 ते 15. आता मला एक सांगा, 50 फुटाचं अंतर या इथपर्यंत होतं आणि तो जर 125 फुटाचा डोंगर पडला, कोसळला, साहजिक आहे ना त्याचा विस्तार पण 125 फुटापर्यंत जाणारच आहे. 50 फूट तर त्याच्या अंतच आहे, 125 का 200 फुटापर्यंत जाईल. त्या पद्धतीने झालं. म्हणजे ही चूक खऱ्या अर्थाने कचऱ्याचा डोंगर वाढत गेला, कुलकर्णी यांची चूक आहे. आणि कुलकर्णीला फक्त टेंडर काढण्याचा इंटरेस्ट, चांगले कपडे घालणार, बाकीच्या गोष्टी काय. आता मग सुलभताई बोलले नाही, पण 2 आठवड्याला इतकं सर त्याच्यावर कारवाई झाली होती. विधानसभेच्या केस मध्ये अडकला होता तो दिल्लीला. त्याचीच कलिक होता कामगार, तिचे छेडछाड प्रकरणात त्याला हे झालं. आपलं सगळं प्रकरण सगळं उघडकीस झाल्यानंतर ते प्रकरण त्यांनी दाबलं आणि हार्डिकर ऐकतो होते तेव्हा. आणि हार्डिकर साहेबांचे खरं या शहरावरती उपकार बरं का. म्हणजे काय, काही लोक म्हणत असतील की असं होतं तसं होतं, पण वेस्ट एनर्जी बाकीचे प्रोजेक्ट त्यांनी नागपूरला पहिला केला आणि दुसरं हे महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आणि नंतर आता आपलं बघून बाकीच्या महापालिका चालू आहेत करायला. आता तुम्ही 10 क्षेत्रीय कार्यालय केलेले, आयुक्त साहेब प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय तुम्ही करू शकता नाही. 100 टनाचे प्रोजेक्ट करून टाका. 1000 टना इथंच हे होईल. 700 टनाचा आपलं मोशीला आहे सात केलेला ऑलरेडी. आता या मग अशी ताई म्हणल्या की ते एनवर म्हणजे जे आता हे करतात आपण वेस्ट एनर्जी, त्याच्यातनं फ्लायर्स तयार होते, त्यातली राख कुठे आहे. त्याच्यानंतर डीएनएसी म्हणजे बिल्डिंग साईड कॉन्क्रीटचे जे मटेरियल असतील ते, त्यातनं येणारा लिचेड
आणि त्यातनं होणारं लिक्विड निर्मिती ते अत्यंत लहानपण आहे. त्याचं ट्रीटमेंट प्लॅन वगैरे काय नाही तिथं. ती जबाबदारी कोणाची होती? पर्यावरण विभागाचा हेड म्हणून कुलकर्णी. आज तेच पाणी नदीतून इंद्रायणी नदी जाते, इंद्रायणी नदी आनंदीला आपण संत वाहते इंद्रायणी माई आपण ते गाणं रोज सकाळी ऐकतो. मी तरी ऐकतोय सध्या तर पहिलेच दिवस आहेत. पण किल्लीचं जमीन खराब झाली, बाकी पहिले 81 एकर रिझर्वेशन, आता 8.5 एकर अजून एक्स्ट्रा तिथलंच घेतलं. तिथं शेजारी बाळासाहेब म्हात्रे म्हणून कॉन्ट्रॅक्टर होता आपल्या पालिकेचा, तो मध्ये बाळा होता. त्याची 16 एकर जागा होती, खाण होती बरं साहेब. त्या खाणीमध्ये वॉटर बॉडीचं रिझर्वेशन होती. एका दिवसात तहसीलदार प्रांत सगळ्यांच्या सह्या झाल्या. वॉटर बॉडीचं रिझर्वेशन हटवण्यात आलं. त्याच्यासाठी खनिज मॉडिफिकेशन आपल्या महापालिकेच्या पहिल्याच्या अंडर दिल्याने नंतर 5 लाख क्युबिक मीटर कचरा टाकून ती खाण बुजवली. आणि आपण आपली छाती टाईट करतो आणि एवढा कचरा डम्पिंग केला. तो 150-200 कोटी टीडीआर वेगळा. त्याच्यानंतर गाडी कचरा याच्यावरती आली संकलन केंद्रावरती, तिथे तिचं वजन झालं, वजन होऊन ते पैसे वेगळे आणि नंतर तो कचरा सगळं खाणे. काढणारे अधिकारीचे, नेते मंडळीचे, ही सगळी साधक वादक हातभट्ट्याचा खेळ चालू आहे. आणि आयुक्त सरकारला थांबवलं. आज ही माणसं दाखवलीच नाही, त्यांच्या घरच्यांना विचार काय परिस्थिती असेल. मी तर तिथे गेलो नाही बरं, म्हणजे काय नाही सांगतो खरंच बोलणार, माझी परिस्थिती अशी होती. पण बाकीचे इथले कुठलं आपला तिथे जाऊन त्यांना साधारण केलं होतं बघितलं. 5 आमदार आहे, 2 खासदार आहेत. एखादे 2 आमदार गेले असतील. त्यांचं काम होतं की बाबा तिथे जाऊन परिस्थिती पाणी करणं, जाऊन बघणं आणि त्या लोकांना दिलासा देणं. आता माझी काय म्हणल्या, चिखलीमध्ये आपण 50 जेसीबी लावले एका दिवसात. मस्जिद असेल, मंदिर असेल, कारवाई केली, सगळं भुई सपाट केलं. तिथे यंत्रणा का कमी लावली? पहिल्या दिवशी 2 फक्त जेसीबी होते. एवढा मोठा कचरा हलवायचा आहे, त्या पद्धतीने यंत्रणा लागली बोलली. नंतर मग भोगलांड वगैरे बाकीचे मागवले आणि आपल्याला 4 दिवस लागले त्या लोकांना बाहेर काढायला. काही पत्रकार मित्र मंडळी पण माझी बरेच आहेत, ती पण मला सांगतात. हा नाही मी सांगतो ना, मी नाही ना. मग त्यांनी लगेच ऑपरेशन घेतलं पाहिजे होतं की मी 100 बॉकलँड लावले, 200 लावले, घेतलं का? नाही घेतलं. तुम्ही बोलताय म्हणून मी बोलत नाही. हा, तुमचं बोलून आलं उत्तर देतो ना. स्टार्टला हा ते उत्तर देतो ना मी. आयुक्त साहेब खुलासा करतील. निखिल एकच मिनिट माझं म्हणणं. अरे मी काय म्हणतो निखिल, एक मिनिट चिखलीमध्ये 50 टन 100 लाव. सचिन एक मिनिट, सचिन ऐक. एनडीआर अरे मला काय म्हणायचं, आता एक मिनिट अख्खा खाली आला असताना, नाही अख्खा खाली आला असताना एक मिनिट. तीन दिवस आयुक्त तिथे होते. अरे मला तो एवढा मोठा डोंगर 1 मिनिट एका दिवसात मला राहिलेला 1 मिनिट कार्यक्रम नाही सोड.
अरे भाऊ, एकच काय विषय बोललो, पाच आमदार लोक खासदार कुठं नवीन लोक नाही. एक मिनिट अरे भाऊ, मग तेच म्हणायचं समजा मी माझी 1-25 वर्ष झाली, मी एकदा नगरसेवक झालो, तू नवीन आता काय? ए बाबा, एक मिनिट, अघोषित ऐक ना, अघोषित हुकुमशाही नाहीये. मी काय सांगतो तेच बोललो ना. अरे मग मी मगाशी मी तेच बोललो आहे. दहा क्षेत्रीय कार्यालय ते सांगतो, 10 क्षेत्रीय कार्यालय मगाशी बोललो मी, 10 आणि सगळ्यात महत्वाचं आहे भाऊ योगेश, हुकुमशाही नाही बरं काही, हुकुमशाही नाहीये. तो कचरा डेपो, एक मिनिट, तो कचरा डेपो आज नाही, 90% तो पासून 40 वर्ष. एक मिनिट, राजा भाऊ तुम्हाला बोलायची संधी देणार आहे. राजा भाऊ देणार आहे संधी देणार आहे, संधी देणार आहे बस. निखिल एक मिनिट, महापौर हे ना चाललंय म्हणजे काय चाललं माहिती का, ह्या सभागृहात ह्या महापालिका या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हुकुमशाही आलेली आहे का? केंद्रात राज्यात आपण एकत्र आहोत आणि इथंच फक्त विरोधी पक्षात आहे. नाही म्हणजे असं काय याचा अर्थ काय चाललाय? ऐका, भोसरीच्या विरोधात नाही, मी बोलतोय पिंपरी चिंचवड शहराबद्दल. आणि जरी भोसरीच्या विरोधात बोललो, चूक कुणाची आहे? पिंपरी चिंचवड शहराची आहे का? अरे एक मिनिट, सिस्टमवर आहे ना, तुलना करू नका. दुर्घटनेबद्दल बोला, तुलना करू नका. ज्या काही त्रुटी असतील ना त्या विचारा, त्याच्याबद्दल कोणालाही तुमचा आक्षेप नाही, तुम्हाला अजिबात आक्षेप नाही. तुमची भावना चांगली आहे. अरे नाही, तुमची भावना चांगली, तुलना करू नका ना. तुम्ही तिथं जागेवर नव्हते ना, जागेवर नव्हते तर त्याला दोष देऊ नका. शहराबद्दल बोलतोय ना, तर मला बोलू द्या. यंत्रणेला बरं सांगायचं हुकुमशाही का? हुकुमशाहीचा काय संबंध आहे? हुकुमशाहीचा काय संबंध आहे? बोलत असताना मी बोलत असतो, बाकी मला काय म्हणायचंय? तुम्ही बोलताय आम्ही बोललो होतो का? नाही, मला काय म्हणायचं, आम्ही बोललो होतो का? यंत्रणा चुकीची आहे का बरोबरची आपण कोण ठरवायचं? नाही, तेच सांगतो. तुम्ही आणि आम्ही कोण ठरवणार? तुम्ही बोलताय तिथं जागेवरची परिस्थिती आपल्याला जर माहिती नसली तर त्याच्याबद्दल बोलायचं नाही ना. बोललो का? संदीप भाऊ पुढे आणि आम्ही तिथे 8-10 तास थांबलो ना. पुढे भाऊ. आणि एवढा विषय लागायचं काय कारण नाही बरं कुणाला. आज टोटल तिथं आपण जवळजवळ 450 कोटी रुपये खर्च केला. किती युनिट वीज तयार झाली? जवळजवळ 12,50,00,000ची तांबा होते साहेब त्याच्यात. बरं, त्यातनं गॅस तयार किती आला? तो कुठं गेला? त्यातला जी राख एनजीटीने यांनी पत्र दिलं एमपीसीबीनी की त्या राखीचं काय केलं? यांनी कुलकर्णी एक उत्तर दिलं, त्यांना 5-5 पत्र आले आपल्याला.